आज आपण बोरखोडीच्या मैदानात आहोत आणि आपल्यासोबत एक नंदी आहे जो की करंजेपूलचा आहे. आता करंजेपूलचं नाव आपल्या सगळ्यांना माहिती आहे. करंजेपूलचा मोठा बाजी पळतो, त्याच गावचा हा छोटा बाजी आपल्याला पाहायला मिळतो. आपल्यासोबत त्याचे मालक आहेत. दादा नमस्कार. आज क्वार्टर फायनलचा गुलाल मिळाला आपल्याला, पहिल्यांदा हार्दिक अभिनंदन आपलं. आणि आज खरं तर गट एकदम सुंदररित्या ह्या नंदीने काढलाय आणि त्यामुळंच आम्हाला पण इथे यावं लागलं, कारण नंदी छान पळाला. काय सांगाल आज हा छोटा बाजीबद्दल पहिलं काय सांगाल? बैल आमचा दोन्ही खांदी कडेने पोहतो, म्हणजे आत्तापर्यंत बरेच 7-8 फायनली आत्ताच आहेत लगातार. दोन्ही खांदी कडेने पोहतो. बरं, पहिल्यांदा आपला परिचय द्या. शेखर पाटोळे, करंजेपूल. याचं छोटं नाव छोटा बाजी म्हणून नाव आहे. हा, छोटा. कोणत्या प्रकारचा नंदी आहे हा? काय गावठी आहे, गावठी चिल्लरच आहे, गावठीमध्ये. बरं, कुठून घेतलाय आपण? काय हे आमच्या इथनंच घेतलेला, ऊसतोडा ती माणसं त्यांच्याकडनं बारीक होता त्यावेळेस घेतलेला. म्हणजे ऊसतोडी काम करून घेतला, पण आता चांगला पळतोय, म्हणजे थोडक्यात एक नंबर पळतोय असा. कोणत्या खांदी पळतोय? काय दोन्ही खांदे, त्याचा उजवीचा खांदे, पण आत्ता 2-3 मैदानं डावीने राहिले. आतापर्यंत किती गुलाल घेतलेत? काय झाले 15-16 गुलाल झाले. किती वर्षाचं आहे? काय आता 3 वर्ष चालू. बघा मित्रांनो, आता 3 फेऱ्याच्या मैदानात किती गॅपने पळवता? काय कंटिन्यू कसं काय पळवतं? बैल आम्ही दिसाड पळवत होतो आत्ता 1 महिन्यापूर्वी, पण जरा टेम्परेचरमध्ये जास्त होतं ना, बरोबर, ते बैल मी जास्त जरा दागवायला लागले, त्याच्यामुळे आम्ही कमी केला बैल. 8 दिवसाच्या गॅपने पळवतो. आज परतरवाडीचा मदन म्हणून आहे, त्याच्याबरोबर आम्ही आता मुळीकवाडीला 4 नंबर केला. त्याच्याबरोबर गाडी कुणाला राहतेच आमची गाडी. आज मैदानामध्ये त्यातल्या एक कपचाच गट त्याने काढला, सुट्टा काढला, एक चर्चा झाली जरा. नाही, ते गाडीला गॅस लागतो जास्त, आणि गट बी टॉपचाच होता. त्याच्यात 4-5 टाक्याने गाडी लागली. गटाला तेवढं अंतर नाही कुठल्या गाड्यांनी गेलं तेवढं गाडी. तरी यांना खातं तरी डायबिटीज पळाला वाटतं, त्याच्या स्पीडबद्दल काय सांगितलं? तसं काय नाही, पण त्याला दोन्ही खांदी तेवढं स्पीड लावतो. बरं, त्याला आम्ही शिकवताना उजवीने शिकवलेला. काय वाटलं आज आनंद? डायव्हरनं त्यानं गट काढला आणि तो बी सुट्टा. काय भारी वाटलं, काय चांगलं स्पीड लावलं, भारी वाटलं जरा. बरं, पुन्हा जरा पाहुणे तिथं पाहुणे रावळ्याची जरा चांगलं गट काढला, आनंद झाला. कुणाच्या नावानं पळतो? माझेच नाव पोहोच, मुलाच्या नाव. कसं कळलं तुम्हाला की हा ऊसतोडी काम पळतोय? हा तुम्हाला कधी वाटलं? त्याचं आमच्या घरी एक मोठा बैल होता, त्यांनी मागितला होता फेरायला, म्हणजे मैदानात त्या एक म्हणले होते, त्यांना दिला. त्यावेळेस आमच्या घरच्या बैलाबरोबर त्यांनी 1 नंबर केला. म्हणजे डायरेक्ट आम्ही पळलो आणि 1 नंबर झाला गाडीचा. त्यानंतर मग मी म्हणलं ही बैल घ्यायचा, 2 मैदान पळावला अजून त्याच बैलाबरोबर घरच्या. त्यानंतर व्यवहार केला. बघा मित्रांनो, गावरांमधला नंदी आहे हा. दादा, पायऱ्यासाठी कॉन्टॅक्ट नंबर सांगा की तुमचा? 9834 27 0600. नियोजन सगळं तुम्हीच करा? हा, सगळं मीच. आता मोठे आता मैदानात बघता, आता हिंद केसरी पेडगाव मैदानात नियोजन झालं का? आता कसं नियोजन आता आम्ही आदतला केले, ओपनच नाही अजून केलं. म्हणजे आपल्याला भाजी मैदानामध्ये हा 2 दिवस पळताना दिसणार पळताना. 2 दिवस. ट्रेनिंग तुम्ही केले का? हा, आम्ही दिसाड बैल पळवतो, पण आम्ही आता आम्हाला ओपनला पळायची इच्छा होती, पण आता आदतला एक चांगलं वासरवाल्यांचा फोन आलता, आदतला बैल द्या म्हणून, तर आदतला पळून दुसऱ्या दिवशी ओपनला पळणार. नक्कीच मित्रांनो, चांगला नंदीचा पळ आहे. आणि गावरांमधल्या मित्रांनो आता बघताय, गावरांमधल्या नंदी भरपूर आहेत पळणारे, जे की सगळ्यांना आकर्षित करतात. हा पण नंदी 100%. आणि विशेष म्हणजे याला आशीर्वाद त्यांच्या गावचाच नंदी, म्हणजे तुम्हाला सगळ्यांना नामांकित नंदी म्हणजे करंजेपूलकरांचा मोठा बाजी, त्याने एक काळ गाजवला आहे मित्रांनो. त्याच गावचा हा नंदी आहे, त्याचाच कुठेतरी आशीर्वाद 100% या नंदीच्या मागे लागतोय आणि हा नंदी पळतोय. 100% दादांना पायऱ्यासाठी 100% कॉल करा. सगळे माणसं बघताना म्हणतात की मोठ्या बाजीचा पळ आणि याचा पळ सेम आहे, आणि हा तो तर पब्लिकचा बादशाच होता. काय म्हणजे अजून कोणाला जरी विचारलं तरी 100% नावच काढतात, नाव काढते. आणि आता सध्याच्या घडीला ह्या बैलाचं एक नाही, पब्लिकला एकदम ठाम बैल कोणाला बी विचारा. बरोबर, हा, हे बी बादशाच आहे. बिनजोड बी केलेत त्यांनी. आता आम्ही मुंबईला नाही, पण आमच्या भागात जेवढे बिनजोड झाले ना, 4 बिनजोड म्हणजे जिंकलेलंच आहे. नक्कीच. आता खूप साऱ्या शुभेच्छा असतील तुम्हाला, चांगले व्यवस्थित पैरे 100% होतील. आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून नक्की 100% तुम्हाला पैरे येतील. खूप साऱ्या शुभेच्छा दादा तुम्हाला. धन्यवाद.